नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण चौकोन आणि त्रिकोण तसेच चौरस कसे मोजायचे ते या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बघा, आपल्या समोर एक उदाहरण या ठिकाणी आहे. यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिसतायत. यामध्ये एक गोष्ट आहे जी आहे चौकोन आणि दुसरी जी गोष्ट आहे तिला आपण म्हणतो चौरस. आता चौकोन आणि चौरस यामधला जो चौकोन आहे याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणतो? क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. आणि हा जो चौरस आहे, चौरस म्हणजे काय होतं? स्क्वेअर. ओके, चौरस म्हणजे होतात स्क्वेअर. ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा माहिती असली पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला चौकोन आणि चौरस मोजायचे आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार? नंबरिंग करणार. हे 1, हे 2 आणि हे 3. तशीच खाली पण 1, 2 आणि 3. आता आपल्याला यामध्ये जर चौकोन शोधायचे आहेत, तर चौकोन शोधण्यासाठी सगळ्यांची आपण पहिल्यांदा बेरीज करणार. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6. इकडे 6 आले. खाली पण सारख्याच संख्या असल्यामुळं बेरीज 6च येणार आहे. आता 6 गुणिला 6 हे जे आपल्याकडे आलेलं आहे यांचा करायचा गुणाकार. इकडल्या याची बेरीज 6, तिकडल्या याची बेरीज 6 आणि नंतर त्यांचा गुणाकार. 6 6 किती होतात? 36 होतात. आणि गुणाकार करून पहिल्यांदा बेरीज करून आणि नंतर गुणाकार करून जी गोष्ट आपल्याला मिळते त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो चौकोन. आपल्याला चौकोन मिळालेले आहेत. ठीक आहे, आपल्याला जी गोष्ट पहिल्यांदा मिळाली आहे ती आहे चौकोन. आता आपण याच आकृतीमध्ये चौरस कसे मोजायचे ते पाहणार आहोत. चौरस मोजण्यासाठी एक गोष्ट आपल्याला पहिल्यांदा करणं खूप आवश्यक आहे आणि जनरली चौरस मोजणंही तेवढंच सोपं आहे जेवढं आपण चौकोन मोजण्यासाठी करतो. सिंपल, पहिल्यांदा आपल्याला नंबरिंग करायची. ठीक आहे, नंबरिंग आपण केली. आता आपल्याला करायचं आडवा गुणाकार. ठीक आहे, आपण आडवा गुणाकार करणार. याच्यामध्ये 3 गुणिला 3. ठीक आहे, 3 गुणिला 3 अधिक 2 गुणिला 2 आडव्या याचा आणि जो 1 आहे तो तसाच ठेवायचा. ओके, म्हणजे प्लस करून त्याच्यात 1 उरलेला ऍड करून द्यायचा. 3 त्रिक किती होतात? 9. बेदोनी 4. ठीक आहे, हे किती झाले? 13. 13 अधिक 1 हे किती झाले? 14. म्हणजे आपल्याकडे जे चौरस आलेले आहेत, चौरस किती आलेले आहेत? 14 आलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. सगळ्यांनी या प्रश्नाला पाहायचे. एक सेकंड. हा पुढच्या लेवल मधला आहे. हा प्रश्न बघा. सगळ्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा 1 मिनिट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, जे आपण आधी शिकलोय त्या बेसवरती. एक तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ आपण देतोय. चला, आता या ठिकाणी आकृती मागच्या सारखीच आहे. सिंपली पहिल्यांदा आपण काय करणार? नंबरिंग करणार. 1 2 आणि इकडे 3. आपण पहिल्यांदा काय काढणार? चौकोन काढणार आहोत. दुसरी गोष्ट इकडे खाली 1 2 3 आणि 4. काय करायचं? सगळ्यांची बेरीज करायची. 3 2 5 आणि हे 6 झाले. ठीक आहे, त्यानंतर 3 हे इकडे झाले. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10 झालेले आहेत. ओके, आणि या ठिकाणी वरच्या इकडल्या संख्यांची बेरीज 10 आली, तिकडल्या याची 6 आली, यांचा गुणाकार करायचा. 10 गुणिला 6 म्हणजेच किती झाले? 10 सख 60. तर हे काय झालेत? आपले हे चौकोन झालेले आहेत. ओके, हे आपले झाले चौकोन. आपण चौकोनामध्ये काय करतो? पहिल्यांदा बेरीज करतो आणि नंतर आपण त्याचा गुणाकार करतो. आता आपल्याला काढायचे आहेत चौरस. ठीक आहे, चौकोन आपण काढलेले आहेत. आता आपण काढतोय चौरस. चौरसामध्ये आपल्याला एक गोष्ट माहित आहे, तिरपा गुणाकार करायची. 4 आणि 3 ची जोडी, 3 आणि 2 ची जोडी आणि हा 2 जो आहे तो 1 सोबत इकडे मल्टिप्लाय होऊन जाणार. 4 त्रिक किती होतात? 12. त्यानंतर 3 दोन्ही 6, बे 1 बे. आता बघा, 6 आणि 2 8. 12 अधिक 8 आपल्याला इथं करायचे. 12 अधिक 8 जर आपण केले, 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आपल्याला इथं किती मिळणार? आपल्याला चौरसांची जी संख्या मिळणार आहे ती किती मिळणार आहे? 20 मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण चौरसांची संख्या या याच्यामध्ये पण काढलेली. आता याच्यापेक्षा आपण थोडी जी लेवल आहे ती हायर लेवल पाहणार आहोत याच्यामधली.
आणि त्या हायर लेवल बद्दल तुम्ही एकदा त्याला सॉल्व्ह करून बघा 10 सेकंदामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला थोडासा मोठा चौकोन दिलाय आणि या चौकोनामध्ये किती चौकोन आहेत आणि किती चौरस आहेत ते आपल्याला काढायचंय. चला आता आपण काय करू, इथं नंबरिंग देऊया. इथं थोडस तुम्हाला कठीण जाऊ शकतं कारण एका ठिकाणी या ठिकाणी थोडीशी आहे मजा येणार आहे. ओके, तर हे आपण सगळं केलं. पहिल्यांदा चौकोन काढतो आपण. चौकोनामध्ये ऍडिशन करतो. इथं 3 3 आणि 3 6 6 आणि 4 इकडे आले 10. त्यानंतर इकडे 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 अधिक 6 जर आपण केले 15 अधिक 6 म्हणजे 21. आणि आता आपल्याला 21 गुणेला 10, ओके 21 गुणेला 10 आपण करतो तर आपल्याला 210. ठीक आहे, किती 210 आपल्याला याच्यामध्ये चौकोन मिळतात. चौकोन किती मिळतात 210. चौकोन काढणं यामध्ये अतिशय जे आहे ते सोपं होतं. ठीक आहे, 210 चौकोन आपल्याला मिळाले. आता जे आहे आपण चौरस काढणार आहोत. ठीक आहे, आता आपण चौरस काढणार आहोत आणि चौरस काढत असताना सिंपली आपल्याला त्याच गोष्टी करायच्या ज्या आपण आधी करत होतो. 1 2 3 आणि हे 4, इकडे पण 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथं आडवा गुणाकार करायचा आहे. 6चं 4 सोबत, 5चं 3 सोबत, 4चं 2 सोबत आणि 3 जो आहे ह्या 1 सोबत मल्टिप्लाय होणार आणि ह्या 2 कॅन्सल करून टाकायचं. बघा 3चं मल्टिप्लिकेशन 1 सोबत होणार कारण आपल्याला फक्त इकडली आणि इकडलीच पाहिजे. मधात 2 येतोय तो कॅन्सल करून द्यायचा. 6 चौक किती होतात 24, 5 त्रिक 15, त्यानंतर 4 दोन्ही 8 आणि 3 एके 3. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येणार? चला सगळ्यांनी याची बेरीज करायची. टोटल याची जी बेरीज तुम्हाला इथं मिळणार आहे ती किती मिळेल? सगळ्यांनी याची बेरीज करून पहा. 24 15 8 आणि 3, तर ही बेरीज आपल्याला किती मिळते 50. ठीक आहे, तर याची टोटल बेरीज तुमची किती येणार आहे 50 येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे चौरस आहेत ते चौरस किती आहेत 50 आहेत आणि चौकोन किती मिळाले होते आपल्याला 210 मिळाले होते. ओके, अशा प्रकारे तुम्ही चौरस आणि चौकोन हे काढू शकता कोणत्याही आकृतीमध्ये. आता जर तुम्हाला प्रश्न आला तर काढायला ते सोपं जाणार आहे. आता आहे पुढचा भाग. आता इथं आपण जर चौकोन आणि चौरस काढायला गेलो तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. समजा हा एक आपण चौकोन घेतला, याच्यामध्ये आपण आपला फॉर्म्युला लावला 1 2 आणि 1 2. ठीक आहे, याच्यामध्ये 1 2 ठीक आहे इथं 3 येतात, इकडे पण खाली 3 येतात आणि असं जर केलं तर आपल्याला ऍक्च्युली इथं व्यवस्थित आकृतीमध्ये आपण सरळ डायरेक्टली मोजू शकतो. ठीक आहे, आपण सरळच मोजायचं. अशा पद्धतीने जी आकृती आहे याच्यामध्ये जनरली जे चौकोन असतात ते किती असतात 5 असतात. 1 2 3 4 आणि हा एक मोठा, म्हणजे हे अशी जर आकृती आली म्हणजे किती 5. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ही 1 2 3 4 आणि ही पूर्ण एक 5, म्हणजे आपण डायरेक्टली असं नंबरिंग केल्यापेक्षा बाहेरच्या आकृतीला 5 म्हणू शकतो आणि त्याच्या आतमध्ये एक आकृती आहे त्याला पण 5 म्हणू शकतो कारण दोघांचे 5 5 आहे. म्हणजे टोटल जर एकच्यात आपल्याला चौकोन मोजायचे असले तर ते किती येतील 10 येतील. ओके, टोटल चौकोन आपल्याला याच्यात किती मिळतील 10 मिळणार आहेत. ओके, सो यामध्ये ऍक्च्युली हे चौकोन नाहीयेत. ठीक आहे, हे चौकोन नाहीयेत, हे जे आपण काढलेत हे आहेत चौरस. ठीक आहे, याच्यामध्ये हा जो आतला पार्ट आहे या ठिकाणी आपण जर इथं पाहिलं तर हा ऍक्च्युली चौरस आहे आणि या चौरसाची बेरीज ऍक्च्युली हा चौकोन नसून काय आहे चौरस आहे आणि त्याची बेरीज 5 येते टोटल 1 2 3 4 आणि 5. तसंच आपल्याला हे इथं जे आपण लिहिलंय त्याच्यामुळे कन्फ्युजन झालंय. कृपया याला चौरस म्हणून जे आहे ते लक्ष द्या. चौरसामध्ये आपल्याला इथं 5 मिळालेत, बाहेरचे 5 आणि आतमधले पण हा जो एक भाग आहे त्याचे 5, म्हणजे टोटल 5 आणि 5 असे 10 या ठिकाणी काय झाले तयार चौरस आपल्याला मिळालेले. 10 उत्तर बरोबर आहे, फक्त ते चौरस आहे एवढं लक्षात ठेवायचं. ते टायपिंग मिस्टेक मुळे आपल्याला तिथं प्रॉब्लेम झालाय. आता अशाच प्रकारचा एक पुढे प्रश्न आहे, याच्यामध्ये आपल्याला चौरस मोजायचे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये चौरस मोजायचे आहेत. याच्यामध्ये 3 आहेत, म्हणजे हे आतमध्ये 5
बाहेर 5 आणि त्याच्याही बाहेर 5, किती झाले? 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे टोटल 15 आपल्याला इथं काय मिळतात? चौरस मिळतात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चौरस 15 आहे त्याच्यामध्ये, चौरस 15 आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता याच्यामध्ये काय करायचं? ठीक आहे, तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न आल्यानंतर कन्फ्युजन होईल की हे नेमकं काय. पण विसरायचं नाही, आपली बेसिक मेथड काय होती. त्या बेसिक मेथड मध्ये आपण 1 2 3 4 अशी नंबरिंग करायचो. खाली पण 1 2 3 4 अशा प्रकारची नंबरिंग करायचो. आठवायचंय तुम्हाला, अशा प्रकारची नंबरिंग आपण त्याच्यामध्ये करायचो. आता याच्यामध्ये तुम्हाला चौरस काढायचे आहेत. चौरसामध्ये आपण काय करतो? गुणाकार करतो. ठीक आहे, कृपया करून चौकोनाला बघू नका, गुणाकार करतो. 4 गुणिला 4 समोरासमोर बेरीज, हे गुणाकार इथे पण इथे पण. तर बघा 4 गुणिला 4 म्हणजे 4 चौक आपल्याला डायरेक्ट इथं लिहू शकतो आपण 16. ठीक आहे, 4 चौक 16 आलेत. त्यानंतर 3 त्रिक 9 आलेले आहेत. बेदोनी 4 आलेले आहेत. आणि हा इथचा 1 जो आहे तो जसाचा तसा. 5 9 5 किती होतात? 9 5 यामध्ये 14, 14 आणि 6 16 17 18 19 20 21. या ठिकाणी 1 कॅरी आलेला आहे. ओके, त्यानंतर इकडचा जो 1 आहे, ठीक आहे, यामध्ये आपण जर टोटल याची ऍडिशन केली तर ती आपल्याला किती मिळते? ठीक आहे, तर या सेक्शनला आपण पुन्हा करूया. याची ऍडिशन जी आहे ती पुन्हा करूया. 4 चौक 16, 3 त्रिक 9, त्यानंतर बेदोनी 4 आणि हा इथचा एक 5. ठीक आहे, याच्यामध्ये 9 1 10, 10 आणि 6 16, 16 अधिक 4 आपण जर केले तर इथे येतात 20, हातचे येतात 2 आणि 2 अधिक 1 3 येतात. म्हणजे आपल्याला 30 जे आहे हे ओव्हरऑल याची बेरीज मिळते. ठीक आहे, 30 कशाची बेरीज मिळते? या मोठ्या याची बेरीज मिळते. पण आपल्याला एक गोष्ट इथं पाहायची आहे, चौरस तर आपण बाकीचे काढलेत, पण याच्या आतमध्ये पण असे बॉक्सेस आहेत. हे बॉक्सेस आहेत, हे बॉक्स आहेत. आपल्याला माहिती आहे एका बॉक्सची व्हॅल्यू 5 असते. इथेही 5 येणार, इथेही 5 येणार आणि इथेही 5 येणार. म्हणजे 30 अधिक आपल्याला किती करायचे? 20 करायचे. 30 अधिक 20 म्हणजे याचं उत्तर जे येणार आहे ते 50 येणार आहे. ठीक आहे, 30 अधिक 20, कारण प्रत्येक हा जो असा असतो त्याच्यात मधात 2 लाईन असतात, असा असतो, त्याची व्हॅल्यू किती असते? 5 असते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये तुम्हाला काय काढायचे? या प्रश्नामध्ये पण आपल्याला चौरसच मोजायचे. ठीक आहे, या प्रश्नामध्ये आपल्याला चौरसच मोजायचे आहेत. या ठिकाणी आपण एक गोष्ट करायची, ती म्हणजे पहिल्यांदा याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसते, ती म्हणजे ही. ठीक आहे, हा जो पूर्ण चौरस आहे तो ऑब्झर्व करायचा. याच्यामध्ये या ठिकाणी नंबरिंग करायची 1 2 1 2 3 आणि पुन्हा 3 गुणिला 2 6. त्यानंतर या ठिकाणी जे 2 आहेत ते 2 1 सोबत मल्टिप्लाय होणार म्हणजे 2. हे किती झाले? 8 झाले. म्हणजे हा भाग आपण मोजला तो 8 आलेला आहे. बाकीचे आपल्याला आता मोजायचे 8 1 9 10 11 आणि 12. हे मोजल्यानंतर आपली पूर्ण बेरीज किती आली? 12 आली बाहेरचे मोजल्यानंतर. आणि याच्यामध्ये हे आपण 12 मोजल्यानंतर याच्यात आपल्याला हा एक पार्ट अजून दिसतो. ठीक आहे, हा वाला एक पार्ट आपल्याला दिसतो, तो अजून प्लस केला याच्यामध्ये म्हणजे 13 झाले. आणि एक हा पार्ट आहे. ठीक आहे, एक हा पार्ट आहे, प्लस 1 अजून होणार, म्हणजे टोटल जी आपली बेरीज येणार आहे ती 14. म्हणजे अशी जर डायग्राम आली तर या डायग्राम मध्ये किती चौरस आहेत? किती चौरस आहेत? तर याचं उत्तर किती येणार? 14 उत्तर येणार आहे. ठीक आहे, याचं उत्तर किती येणार? 14. आणि हा प्रश्न पण तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. पुढचा आहे हा वाला पार्ट. याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण मोजायचे. बघा इथं व्यवस्थित हेडिंग दिलंय. या ठिकाणी आपल्याला काय मोजायचे? त्रिकोण मोजायचे. त्रिकोण मोजण्यासाठी सिंपली असं जर आलं काहीतरी तर 1 2 3 4 5 आणि 6, हे 6 आलेत, याला फक्त आणि फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं. साइन दोन्ही 12. याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 12 आहेत. आता याच्यामध्ये पण बाहेर एक आहे, आतमध्ये एक आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 आले, 8 ला 2 न गुणायचं, 8 दोन्ही 16. आतमध्ये अजून एक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 ला पुन्हा गुणायचं 2 ने, 16.
16 अधिक 16 म्हणजेच 32 आपल्याला या ठिकाणी किती मिळतात? 32 त्रिकोण पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपण हाही प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर आहे असल्या काही गोष्टी ज्यामध्ये तुम्हाला लगेच गोष्टी कळतात की हा जो एक त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये किती टोटल आपल्याला दिसतात? 1 आणि 2. 1 अधिक 2 करायचं, किती आले? 3. म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 3 आहेत. त्याचप्रमाणे असा एक प्रश्न येऊ शकतो, याच्यात किती आहेत? नंबरिंग करायची 1 2 3. 1 अधिक 2 अधिक 3. 5 अधिक 1 6. आपल्याला ऑप्शन मध्ये आहे का? येस, दिसलं. त्यानंतर थोडा कठीण प्रश्न आपण घेऊया. याच्यामध्ये एक असा प्रश्न येऊ शकतो, 1 2 3 4 आणि 5. सगळ्यांनी याची ऍडिशन करा. 1 2 3 4 आणि 5. आता हे करताना 5 आणि 4 9, 9 10 11 12 13 14 आणि 15. जे टोटल याच्यामध्ये किती आपल्याला त्रिकोण दिसतात? 15 दिसतात. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खूप सगळ्या ज्या आहेत त्रिकोणांना मोजू शकता. त्रिकोणामध्ये पण अजून एक टाईप आहे, तो म्हणजे हा वाला टाईप. याच्यामध्ये हा तर एक बेस आहेच, सोबतच एक हा पण बेस आहे, त्याला पण 2 त्रिकोण चिटकलेले आहेत. तर याच्यात कसं करायचं? तर पहिल्यांदा 1 2 आणि 3 खालचे जे 3 आहेत ते मोजून घ्यायचे. 1 अधिक 2 अधिक 3 हे आपण मोजले तर हे किती येणार आहेत? 5 आणि 1 6. हे 6 आले. आणि हा एक आपण ऑलरेडी मोजलाय, त्यामुळे याला 1 आणि हा 2 आणि हे याच्यामध्ये याला 2 म्हणून कन्सिडर करायचं. म्हणून 6 मध्ये पुन्हा 2 ऍड करायचे आणि ते येतात 8. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. सो एक जो प्रश्न आहे तो तुम्हाला मी ऍज अ होमवर्क म्हणून देतोय. हा प्रश्न तुम्हाला घरी सोडवायचा आहे आणि यापेक्षाही याचा पार्ट 2 जेव्हा येईल त्यापेक्षा यापेक्षा मोठे आणि कठीण प्रश्न त्यामध्ये आपण घेणार आहोत. थँक्यू सो मच, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील, प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. शेवटी एकच सांगेल की काही काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या मिसिंग वाटल्या असल्या तरी ते थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक मुळे झालंय. बाकी यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते अगदी आणि बरोबर आहेत. तुम्हाला जर या चॅनलवरती असेच व्हिडिओ पाहिजे असेल किंवा पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.